कसा दिसतोय हा फ्राइड राईस? एकदम मस्त ना, गरमागरम आहे आणि मोकळा सुद्धा, आणि त्याच्यात भाज्यांचा रंग सुद्धा आहे तसाच नॅचरल असतो, जसा भाज्यांचा रंग तसाच आहे। त्याच्यासाठी मी काही टिप आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत, त्या फॉलो करा, म्हणजे तुमचा सुद्धा फ्राइड राईस हा मस्त आणि टेस्टी बनेल। आणि आजकाल मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत, तर त्या मुलांना सुद्धा खूप आवडेल ह्या पद्धतीचा राईस। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर दख्खन थाट विथ समृद्धी सबस्क्राइब करा आणि लाईक करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर फ्राइड राईससाठी लागणारे महत्त्वाचे म्हणजे जे काय आहेत फ्रेश भाज्या, त्यामध्ये घेतलेत मी स्वच्छ धुतलेले आहेत। सर्वात प्रथम तर मी परसबी घेतली आहे, हिरवी मिरची, कांदा घेतलेले आहेत, आणि शिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, आणि हे फ्रेश घ्या अगदी। आणि आपल्याला चायनीज बनवायला वेळ जास्त लागत नाही, फक्त कटिंगला वेळ लागतो, जो काही वेळ लागतो तो। आणि गाजर आहे आणि कोबी आहे, तो मी आता दाखवत नाही, इथे नंतर दाखवते। तर मी आता इथे काय घेतलेला आहे, राईस घेतलेला आहे बासमती, जो बिर्याणीसाठी लागतो तोच आहे हा राईस, जो की मी 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवलेला आहे। आणि हा घेतलेला आहे मी स्लाइस मध्ये कापलेला आहे, अगदी बारीक नाही कापलेला आहे कोबी, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता। तर मी आता भांड्यामध्ये काय करते, पाणी ठेवलेलं आहे आपला भात शिजवून घेण्यासाठी। तर आधी पूर्ण पाणी उकळू द्यायचे आहे खळखळ, नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, राईस टाकायचा आहे, अगदी अशीच उकळी आली पाहिजे। आणि त्याच्यानंतर मी पाणी गाळून घेऊन राईस टाकलेला आहे शिजवण्यासाठी। तर आता शिजवताना मेन म्हणजे काय येते की आपल्याला मीठ टाकायचं नाहीये। आपण बिर्याणी बनवताना काय करतो, मीठ टाकतो, पण इथं मीठ टाकायचं नाहीये, फक्त राईस शिजवून घ्यायचा आहे। तर मी आता गाजर कापून घेतले आणि कांदा सुद्धा कापलेला आहे, कांदा मी लांब लांब कापलेला आहे, आणि गाजर थोडीशी बारीक कापते, कारण मुले नखरं करतात ना भाज्या खाण्यासाठी, म्हणून मी काय करणार आहे, छोटे छोटे कापणार आहे। आणि आम्हाला थोडंसं तिखट लागतं, कारण आम्ही कोल्हापूरचे आहे, तर आम्हाला थोडंसं असं झणझणीत लागतं, त्यामुळे मी हिरवी मिरची घातली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। तर चायनीजमध्ये महत्त्वाचं असतं ते म्हणजे पातीचा कांदा, तो मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरली, तर पातीचा कांदा सुद्धा घ्या। आणि आता मी इथं ढोबळी मिरची कापून घेते, ढोबळी मिरची म्हणतो आम्ही याला, शिमला मिरची सुद्धा म्हणतो। तर प्रत्येक भागानुसार भाज्यांची नावंही बदलत राहतात। तर आता आपला इथं राईस मस्तपैकी उकळत आहे, पाणी त्याचं, आणि भात थोडासा 90% शिजवून घ्या, 100% आपल्याला शिजवून घ्यायचं नाही, पूर्ण थंड करायचं। नंतर तो मी सांगेलच पुढे त्याचं काय करायचं आहे ते स्टेप बाय स्टेप। तर आता इथं सर्व प्रकारच्या भाज्या मी काय करते, कट करून घेते। तर साईडला माझा राईस सुद्धा आता काय झालाय, ऑलमोस्ट शिजत आलेला आहे। तर आता चेक करूया की आपला राईस कितपत शिजला आहे। हे बघा, असा अजून अख्खा आहे, त्याचे 1 ते अजून 4 तुकडे होतात राईसचे। तर आपण काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे, आणि असंच न ठेवून देता आता काय करूया, आपण या राईसला गाळून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया, कारण मोकळा भात हा लागतो आपल्याला फ्राइड राईससाठी। तर अशी मी एक मोठी जाळी घेतली आहे, जी पुरण यंत्रच आहे माझं। तर तुमच्याकडे नसेल जाळी वगैरे तर तुम्ही अशा पुरणाच्या भांड्यामध्ये काढू शकता। तर मी राईस काढलेला आहे, तर हा काय करूया, आपण गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊया, आणि मीठ घालू नका। चला, आता माझ्या सगळ्या भाज्या इथं कटिंग करून झालेल्या आहेत, परसबी वगैरे। तर आता हा मी राईस बघा ताटामध्ये ठेवलेला आहे थंड होण्यासाठी, कारण आपल्याला फ्राइड राईस हा थंड लागतो, कारण मग जो आपण परतताना काय होतो, मग हा राईस मोडतो, त्याच्यामुळे काय करायचं, पूर्ण गार करून घ्यायचं आहे। बघा भाज्यांचा कलर बघा, हिरव्यागार भाज्या, आणि तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त भाज्या करू शकता। मला थोडेसे जास्त भाज्या आवडतात म्हणून मी जास्त भाज्या घेतलेल्या आहेत। तर इथं काय आहे, कोबी आणि लसूण आहे इथे, आणि ह्या आपल्या कटिंग केलेल्या भाज्या आहेत, आणि हा थंड केलेला राईस आहे। तर आता चला पटकन आपण राईस बनवायला घेऊ। तर लोखंडी कोणताही चायनीज जर तुम्हाला डिश बनवायचं असेल ना, तर तुम्ही लोखंडीच कढई वापरा, त्याच्यामध्ये जो स्मेल येतोय ना, आहा, खूप छान येतो, आणि टेस्ट पण खूप अप्रतिम लागते। तर याच्यामध्ये मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे,
तर मी कमी तेल वापरते प्रत्येक जेवणामध्ये. तर तुम्हाला अजून तेल हवं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा कमी हवं असेल तर कमी टाकू शकता. तर काय करायचं, आपल्याला तेल तापले की नाही हे चेक करण्यासाठी मी पहिलाच काय करते, लसूण टाकलेला आहे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि हे काय करायचं आहे, आपल्याला हाय फ्लेमवरती आपल्याला सगळ्या भाज्या म्हणजे फक्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर लसूण टाकली, आता कांदा टाकलेला आहे मी आणि त्याच्यामध्येच आपली मिरची टाकलेली आहे. तर आता हे 2 मिनिट नाही म्हणता येणार, 2-3 सेकंद आपण असं फक्त फ्राय करायचं आहे. एकदम शिजवायचं नाही आहे त्याला, फक्त फ्राय करायचं, जेणेकरून आपल्या भाजीला जो क्रंचीनेस असतो तो मेंटेन राहायला पाहिजे आपल्याला. म्हणून आता काय करते मी, कांदा झालेला आहे. तर आता एक एक करून आपण ह्याच्यामध्ये भाज्या टाकू. ज्या भाज्यांना शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो त्या आधी टाकायच्या आहेत. म्हणजे की मी आता टाकलेले आहे इथं परसबी, कोबी वगैरे आपण थोडं लास्टला टाकू, त्यांना जास्त वेळ नाही लागत आणि मग ते जास्त मग क्रंची नाही राहणार आपल्या राईस सोबत खाताना. म्हणून मी काय करते, आधी परसबी टाकलेला आहे इथे, तो पण आपण एक अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लगेच आपण टाकणार आहोत गाजर. गाजरला पण थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून आता आपण काय टाकलेलं आहे, गाजर नंतर जाईल तो पण एक अर्धा मिनिटच परतून घ्या, जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाहीये. गाजरच्या नंतर आपण काय टाकलेलं आहे, शिमला मिरची सुद्धा आपण एक 15 सेकंद परतून घ्यायची आहे, तिला जास्त वेळ नाही लागत. मुलांच्या सुट्टीमध्ये कसं त्यांच्या फरमाईश खूप वाढलेल्या असतात, तर ही एक हेल्दी रेसिपी आहे जी की रेसिपीमध्ये भाज्या भरपूर जातात आणि स्वच्छ ठिकाणी आपण बनवतो. बाहेरचे चायनीज आणून आपल्या मुलांना देण्यापेक्षा तुम्ही घरी बनवा, ह्या पद्धतीने खूप त्यांना आवडेल. तर आता मी इथे कोबी टाकलेला आहे, तो पण थोडासाच फ्राय करून घ्यायचा आहे. मी इथे अर्धा किलो राईस टाकला होता, तो ह्या कढईमध्ये बसणार नाही म्हणून मी 2 बॅचमध्ये बनवत आहे. तर मी भाज्या केले ते थोडे हाफ आता घालेल आणि हाफ नंतर टाकेल, ठीक आहे. तर मी आता काय केलेलं आहे, टोमॅटो घातला होता, त्याच्यानंतर टाकत आहे शेजवान सॉस. तुम्हाला किती तिखट हवे त्याच्या मेजरमेंटनुसार तुम्ही घालू शकता. तर मी इथं 3 ते 4 चम्मच टाकलेला आहे. तर इथं जाईल सोया सॉस, तुम्हाला किती डार्क हवे किती नको आहे तर तुमच्या चॉईसनुसार घाला. तर मी इथं टाकलेला आहे 2 चम्मच सोया सॉस आणि रेड चिली सॉस टाकलेला आहे. तर मी ऑलरेडी मिरची टाकली होती, मी तरी सुद्धा रेड चिली सॉस टाकलेला आहे, त्याच्यामुळे स्पायसी होऊ शकतं. तर तुम्हाला अवॉइड करायचं तर तुम्ही स्किप करू शकता. आणि तुमच्याकडे कोणत्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही टाकू शकता. असं नाही की बाबा हे आहे किंवा ते नाही, असं म्हणून काहीही टेस्टमध्ये फरक पडत नाही. आता टाकायचा आहे आपला गार झालेला बासमती राईस. तर इथे मी अर्धा किलो मधला हाफ म्हणजे पाव किलो मी आता टाकत आहे आणि हा उरलेला पाव किलो तसाच मी ताटामध्ये ठेवत आहे. मी तो नंतर बनवेल, नंतर म्हणजे ही कढई झाल्यानंतर. तर आता ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे मी, फ्राईड राईस मसालाचा 1 पाउच. तर हा मस्तपैकी आपण मिक्स करून घेत आहोत, खालून वरती वरतून खाली. तर असा मी मिक्स केलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी शिजवताना मीठ बिलकुल टाकलेलं नव्हतं, तर मी आता इथं तयार झालेल्या राईसवरती मी चवीनुसार मीठ टाकत आहे. तर तुम्ही बघू शकता भाताचा रंग आणि त्याचं टेक्स्चर खूप सुरेख दिसत आहे. आणि त्याच्यानंतर मी हे टाकत आहे कांद्याची पात, जो की चायनीज डिशमध्ये असतोच असतो. ह्याची टेस्ट अप्रतिम लागते. आणि एकदा ते मिक्स करून घेऊ आपण. तर आता बघा मी डिशमध्ये काढलेला आहे. तर खूप वाफ येते, गरमागरम आहे. असाच तुम्ही मुलांना द्या, घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा घरच्या घरी बनवलेला हेल्दी फ्राईड राईस खूप छान लागतो. अशाच रेसिपींसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दख्खन थाट विथ समृद्धी. धन्यवाद. थँक्यू.